आमदार सतेज पाटील यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी करवीर तालुक्यातील गिरगाव इथल्या विविध विकास कामांसाठी 65 लाखांहून अधिकचा निधी उपलब्ध करून दिलाय। या विकास निधीतून पूर्ण झालेले रस्ते, आजी माजी सैनिक संघटनेचं प्रांगण वॉल, कंपाऊंड वॉल, रस्ते या विकास कामांचं लोकार्पण तसंच आजी माजी सैनिक संघटनेचं पेव्हिंग ब्लॉक, रस्ते आणि मरगुबाई मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे चौक ते कमान रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळील मरगुबाई मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभही आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या परिसरात आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर उभारला गेलाय। त्यामुळे आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा आमदार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी केलं। मरगुबाई मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण करण्याबरोबरच या परिसरातील वीज आणि सोलरची कामं लवकरच पूर्ण करून दिली जातील असं आमदार पाटील यांनी सांगितलं। डॉन कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यानंतर आमदार पाटील यांनी गिरगाव इथल्या क्रिकेट मैदानाची पाहणी केली। या दरम्यान उत्तम नावलकर यांचं घर ते सतीश जाधव यांचं घर या परिसरातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आणि आजी माजी सैनिक संघटनेच्या प्रांगण वॉल आणि कंपाऊंडचा लोकार्पण सोहळा तसंच पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या ठिकाणच्या विकास कामांसाठी 65 लाखांहून अधिक निधी उपलब्ध करून दिलाय। भविष्यातही इथल्या विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल। गावातील विकासाबरोबरच इथल्या क्रिकेट मैदानाचं कामही लवकरच मार्गी लावलं जाईल अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली। यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी या संघटनेसाठी तसंच गावासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले। गिरगाव आरोग्यवर्धिनी केंद्राजवळील शेड आणि ग्रामपंचायतीजवळील सभागृहाच्या कामाचा शुभारंभ आमदार पाटील आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी शैक्षणिक तसंच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपसरपंच उत्तम पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष निवृत्ती पवार, शशिकांत साळुखे, राजाराम चव्हाण, रघुनाथ साळुखे, आनंदा जाधव, अप्पासो पाटील, प्रकाश पाडळकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदा पाटील, सुभाष पाटील, सुरेश साळुखे, पांडुरंग सातार्डे, संभाजी कोंडेकर, रघुनाथ साळुखे, पांडुरंग खेडकर, अण्णाप्पा पवार, निवृत्ती सावंत, नवनाथ कुरणे, राजू कोंडेकर, अनिल म्हेत्रे, दिलीप जाधव, अनिल चव्हाण, बाजीराव पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह दूध संस्था, सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।